हे सत्ताधारी पक्षांनी पण करू नये, विरोधी पक्षांनी पण करू नये, त्रयस्थांनी पण करू नये। हे जर असं झालं तर त्याच्यातून शब्दांनी शब्द वाढतो आणि त्याच्यातनं नको त्या घटना घडतात। कायदा हातात घेण्याचा अधिकार कुणालाच दिलेला नाहीये। कायदा हा श्रेष्ठ असतो आणि त्याच्या संदर्भामध्ये पोलिसांना त्यांच्याबद्दलची कारवाई करायला सांगितलेली आहे। जे कोणी त्याच्यामध्ये दोषी असतील, ज्यांच्या काही गोष्टीमुळे हे सगळं घडलेलं असेल, त्या संदर्भामध्ये पोलीस बघ्याची भूमिका न घेता त्यांचं काम करतील। कालच मी पुणे सोडलं, सकाळी पुणे सोडलं, कोल्हापूरला जाताना तेव्हा मी सीपीशी बोललो, ॲडिशनल सीपीशी बोललो आणि स्वतः देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्र्यांशी पण माझं संध्याकाळी बोलणं झालं। अरे काय त्याला अर्थ आहे? 210 आमदारांचा पाठिंबा, त्यांना काही थोडंसं कळतं का? सरकार बरखास्त मायनॉरिटीत आलं का सरकार? मागं काही घटना आपल्या महाराष्ट्रात आजपर्यंत घडल्या नाहीत का? मी त्या घटनांचं अजिबात समर्थन करत नाही, परंतु काही घडलं की लगेच सरकार बरखास्त करा, काही पोटखेळ आहे? काही त्याला नियम कायदे कानून काही आहेत का? नाही, उगीच उठायचं आणि प्रसिद्धी मिळवण्याच्या करता सरकार बरखास्त करा, हे कसला पोरकटपणा आहे? थांबरे बाबा, माझ्या माहितीप्रमाणे तसं नुसतं बोलण्यापेक्षा कुठल्या ठिकाणी आरक्षण असताना आरक्षण बदललं गेलं ते आम्हाला सांगा। आज पुण्यामध्ये टाउनशिप होत आहेत, त्या टाउनशिपमध्ये सगळीकडे टेनिस कोर्ट होत आहेत, खेळायला जागा तिथे ठेवली जाते, स्विमिंग पूल केले जातात, वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा दिल्या जातात, गार्डन केले जातात। आणि मी देखील काही वर्ष पुण्याचं प्रतिनिधित्व महानगरपालिकेमध्ये माझ्या विचाराच्या लोकांनी केलं। अशा प्रकारच्या घटना न घडून देता रिंग रोड कर, फ्लायओव्हर कर, मेट्रो कर, वेगवेगळ्या इकॉनॉमी विकर सेक्शनच्या लोकांना चांगल्या प्रकारची घरं बांधून दे आणि आरक्षण। मी तर विलासराव देशमुखांच्या इथं आता सगळे मंत्री आहेत, सुनील तटकरे आणि बाकीच्या मान्यवरांना विचारा। विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना एक ठराव आम्ही कॅबिनेट निर्णय घेतला की कुठलंही आरक्षण हे जर ग्राउंडवर असेल, मैदानाचं आरक्षण काढायचं झालं तर तो अधिकार नगर विकास विभागाला नाही, मंत्र्याला नाही, राज्यमंत्र्याला नाही, सचिवाला नाही, त्याला कॅबिनेट पुढे यावं लागेल। का तर ते मैदानं चांगली राहावीत, मोकळी जागा राहाव्यात, त्याकरता तो निर्णय घेतलेला आहे। आज पण कुठलाही जर प्रसंग आला काही कारणानिमित्त एखाद्या मैदानावर कोपऱ्यावर टाकी करायची असती उंच पाण्याची, तर कॅबिनेट पुढे विषय येतो। त्याच्यामुळं बोलताना ठीक आहे, बोला, तुम्ही एका राजकीय पक्षाचे नेते आहात, परंतु नुसतं मोगम बोलण्यापेक्षा जर आम्हाला सांगितलं तर मी जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने त्याची चौकशी करीन, विक्रम कुमारला विचारील की ह्या गोष्टी झाल्यात का, जर घडत असतील तर त्या थांबवीत। तुम्हालाही माहिती आहे, तुम्ही अनेक वर्ष मला एक कार्यकर्ता किंवा मंत्री किंवा लोकप्रतिनिधी म्हणून ओळखता, त्याच्यामुळं आम्ही राज्याचा सर्वांगीण विकास करणं हे सर्वसामान्य जनतेचं राज्य आहे, हीच सतत कामातनं कृतीतनं हे दाखवण्याचा आमचा सगळ्यांचा विचार असतो आणि त्या पद्धतीने एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।